हॅलो दोस्तों, तर आज मी बनवते मक्कीचे भजिया। ते बघितलं मी मक्की घेतलेला त्याचे सार काढून घेतल्यानंतर मी डायरेक्ट असे कापून घेणार आहे। जसं की मी दाखवते या पद्धतीने कापून घ्यायची। मला आता काय एका हाताने कापता नाही जमत आहे, मी ते डायरेक्ट कापले दाखवते। इथं मी कापून घेतले। तुम्ही अगर हाताने काढणार तर तुम्ही मिक्सरमध्ये दळदळ बारीक करून घ्यायचा। मिक्सरमधून बी काढून घेतले तरी चालेल, पण जास्त बारीक नाही करायचे, थोडं जाड ठेवायचं। आणि त्यानंतर मग आता इथं मी हे करून घेतलेलं हे मी आता स्वच्छ धुवून घेईल आणि त्यानंतर मग मी हे पीठ भिजत गेले। इथं मी मक्कीचे दाणे चांगले धुवून साफ करून घेतले आणि त्यानंतर मग मी याच्यात जे आपल्याला रेग्युलर लागणाऱ्या वस्तू आहेत त्या टाकेल, जसं की बेसन पीठ टाकेल। बेसन पीठ मी जवळजवळ 2 ते 3 चम्मच घेईल। मोठे चम्मच आहेत माझे, हे बघा 3 चम्मच, 2-3 जसं तुम्हाला तुमचे मक्की असतील त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता। इथं थोडेसे मी तांदूळाचं पीठ घेतलं। तांदूळाच्या पीठच्या ऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवर पण घेऊ शकता, खायचा सोडा थोडासा, त्यानंतर मग लाल तिखट, गरम मसाला, हळद आणि हिंग या टाकायचे। थोडीशी कस्तुरी मेथी टाकली तरी चालेल, धनिया पावडर टाकलं तरी चालेल। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले ॲड करू शकता, तसं काहीच नाही आहे। आता मी हे इथं चवीनुसार मीठ आणि त्यानंतर मी हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून घेतल्यानंतर मग आपण तेल गरम करायला ठेवू। आता इथे मी थोडं पाणी टाकून हे चांगलं मिक्स करून घेईल आणि जसं आपण नॉर्मल भज्या बनवतो तसं त्याला जसं पीठ करतो त्या पद्धतीने करून घ्यायचे। ह्या पद्धतीने हे थोडंसं घट्ट ठेवायचं, तसं पातळ करायचं नाही आहे। आणि त्यानंतर मग मी इथं तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता मी इथं भजी काढेल। माझा थोडासा कॅमेरा इकडे तिकडे होतोय। त्यानंतर आपण नॉर्मल जसे भजी काढतो तशी भजी काढून घ्यायची। खूप टेस्टी येतात, खूप छान लागतात ते। मला तर खूप आवडलं, आमच्या घरात सगळ्यांना आवडले। तुम्ही नक्की ट्राय करा। ट्राय करणार तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कसे वाटले हे भजे। खूप टेस्टी येतात आणि खूप छान लागतात, थोडीशी नवीन टेस्ट येते। हे बघा या पद्धतीने मी सगळ्या भज्या काढून घेईन आणि नंतर तुम्हाला दाखवते। किती छान येतात, खूप छान लागतात, हे टेस्टी येतात। तुम्ही तांदळाची पिठची अशी कॉर्नफ्लॉवर पण वापरू शकता। आणि बघा खूप सुंदर कलर आलेला आहे, छान कलर आलेला खूप छान आलेला आहे। याच पद्धतीने मी आता सगळ्या भज्या काढून घेईल आणि तुम्हाला दाखवते या पद्धतीने भज्या अजून परत टाकल्या त्याला मस्त कलर आलेले आहे। मॅडम गॅस तळायची खूप छान लागतं। मस्तपैकी झालेले आहे। तर या पद्धतीने माझी मक्कीची भजी तयार आहे। तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा। आवडले असेल तर लाईक, शेअर आणि माझे चॅनल सबस्क्राईब नक्की करा। हे तुम्ही टोमॅटो सॉस या कशाबरोबर खाऊ शकता, खूप छान लागतं टोमॅटो सॉस या रेड चिली फिश पण बरोबर खाऊ शकता, खूप छान लागतं। तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्कीच। अशा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा।